पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीत तिसऱ्या दिवशी सुद्धा पडसाद। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आज बंदची हाक। ईश्वरपूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त। पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। नागपुरातही जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। फडणवीसांनी 13 वेळा समज देऊन सुद्धा पडळकर ऐकत नाही, तर जयंत पाटील पक्ष सोडण्यासाठी तयार नसल्यानंच त्यांच्यावर तुमचा राग। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। जयंत पाटलांना पडळकर काही त्रास देत असतील असं वाटत नाही। जयंत पाटलांना त्रास देणं भाजपची परंपरा नाही। राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश करावा। विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। तर धर्माधर्मात आग लावून त्यांना राजकारण करायचं आहे, समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या या निर्णयाविरोधात वडेट्टीवारांची टीका। देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न, हीच त्यांची रोजीरोटी आहे। विश्व हिंदू परिषदेच्या गरब्यावरील आयोजकांच्या सूचनेनंतर राऊतांचंही उत्तर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन होणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा यामध्ये समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर। विमानतळावरून रोड शो करत जवाहरलाल मैदानावर ते पोहोचतील। दरम्यान मोदींच्या हस्ते भावनगर, सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं व्हीसीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी होणार। शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार असलेल्या राजेश मोरेंविरोधात ठाकरेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। काल आंदोलनादरम्यान राऊतांबद्दल बोलताना राजेश मोरेंची जीभ घसरली होती। मी शिवसेनेचा नेता आहे, जय महाराष्ट्राची ताकद मला माहिती आहे, येऊन तर दाखवा कसे परत जातो ते बघतोच। राऊतांचा राजेश मोरेंना थेट इशारा। राजेश मोरेंविरोधात ठाकरेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। राजेश मोरे यांच्या वक्तव्याचा निषेध। प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरेंनीच शेंदूर फासला। प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आलेत। मंत्री होण्यासाठी बेईमानीही केली। त्यांनी राजन विचारेंबाबत न बोललेलंच बरं। संजय राऊतांची घणाघाती टीका।